आज फायनली आम्ही भाऊबीज केली। खरं तर दादा दिवाळीमध्ये फिरायला गेला होता, त्यामुळे त्याला माझ्याकडे यायला वेळच नव्हता आणि त्याचं ऑफिस बाणेरला होतं, पण एवढ्या जवळ असून पण त्याला काही ना काही काम यायचं रोज, त्यामुळे तो माझ्याकडे काही येऊ शकला नाही। आणि मला दिवाळीमध्ये फक्त एक दिवस सुट्टी होती, जी मला फक्त इथंच सेलिब्रेट करायची होती दिवाळी। तेव्हा एका दिवसामध्ये मी माहेर जाऊन येऊ शकत नव्हते, म्हणून दादाला म्हटलं एक दिवस येऊन जा, फायनली आम्ही दिवाळी नाही सॉरी भाऊबीज आपण इथे करून घेऊया। म्हणून तो आला होता काल रात्री बाणेरवरून ऑफिसवरून माझ्याकडे डायरेक्ट। आणि आम्ही सकाळी मी लवकर उठले, कारण मला आता जिमला जायच्या आधी आंघोळ कधी करत नाही मी, पण त्याला भाऊबीज करायची होती म्हणून मी आता सकाळी लवकर उठून आंघोळ केली आणि त्याला वळून घेतले। आणि त्याला पण निघायचे होते आणि अभिषेकला पण निघायचे, दोघांना पण टिफिन करून दिले आणि दोघे पण एका वेळेतच निघाले ऑफिसला। त्यामुळे मला बरं झालं की बाबा हे दोघे गेल्याशिवाय मी घरातून बाहेर निघू शकत नव्हते, कारण मग अडकूनच गेले असते मी। किचनमध्ये पण एवढा सारा पसारा पडला होता, काही कळत पण नव्हतं की कुठून सुरुवात करू। म्हटलं आता नाही, आज काय निवांतच करूया, कारण घरूनच काम करायचं होतं। सो मी म्हटलं की जिमची बॅच आधी आपण कंप्लीट करूया आणि मगच आपण घरी आल्यानंतर सगळं किचन वगैरे आवरूयात। सो मी जिमची तयारी चालू केली, कारण मला खूप दिवस झाले, मी 2 महिन्यानंतर जॉईन करते पुन्हा, आणि एवढं हे वर्कआउट मी करू शकत नव्हते। मी फंक्शनल आता मी जॉईन केलं होतं, त्याची बॅच माझी 9 ते 10 असते। माझी तब्येत तशी खूप वाढली, ओव्हरवेट झालंय माझं, आता 12 किलो माझं वजन वाढलंय, जे माझ्या लग्नाआधी माझं एकदम हेल्दी होतं। मी कधी आजारी पडत नाही आणि कधी पडली पण नाही आधी, पण फक्त वर्षातून एखाद दुसरा दिवस आजारी पडले असेल। सो खूप लोक बोलतात तब्येत खूप वाढली आहे, खूप वियर्ड दिसते, असं तसं, म्हणजे ठीक आहे, ऍक्सेप्ट करते मी ह्या गोष्टी, कारण प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकजण ह्या फेजमधून जातो। जेव्हा एखाद्याचं लग्न होतं तेव्हा त्याला कळतं की कसं असतं ना, की जेव्हा आपण फिरतो बाहेर, खूप साऱ्या गोष्टी खातो। कारण मी डायरेक्ट गावामधून एका पुण्यामध्ये आली, म्हणजे इकडे सिटीमध्ये बिलॉंग करते आता मी, त्यामुळे खूप गोष्टी असतात, फूड एक्सप्लोर करते, खूप ठिकाणचं जाऊन खाते मी हॉटेलला, कारण सॅटर्डे संडेज फक्त वेळ असतो, दोन्ही दिवस मी किचनमध्ये काहीच करत नाही, फक्त करते मी मॅनेज कसं तरी आता। आणि कसं आहे, आता मी रेंटच्या घरामध्ये इथं राहते, कारण मला थोडंसं ट्रॅव्हलचा पण त्रास होतो खूप, की मला कार सूट होत नाही, म्हणून मी हिंजवडीच्याच आसपास कुठं आम्हाला मॅनेज होईल असेच आम्ही रूम घेऊन आता सध्या तर तिथं राहतोय। आणि हे छोटंसं मनी प्लांट लावलंय मी, जे मी कुंडीमध्ये लावलं बाहेर एका चांगल्या, पण हे राहिलंच नाही, खूप वेळा खराब होऊन गेलं, म्हणून आता म्हटलं चला ह्याला ना आपण एका बाटलीच्या ह्याच्यामध्येच लावून टाकावं आणि आपल्या समोर ठेवावं, जेणेकरून मी किचनमध्ये गेले की ॲटलिस्ट त्याकडे लक्ष ठेवेल आणि त्याला पुरेपूर सूर्यप्रकाश पण मिळेल। आणि सगळं पटपट आवरलं, मी माझी स्वतःची तयारी केली, कारण किचनचं म्हणलं आल्यानंतर आवरायचं होतं मला। सो 8:45 काहीतरी वाजले होते, 9ला 10 मिनिटं कमी बाकी होती, आणि म्हटलं चला आता निघूयात आपण पटकन। मी हेअर आपले बांधले कसे तरी, कारण एवढ्या सकाळी हेअर मला तर विंजरायला अजिबात आवडत नाही, म्हटलं चला तसंच पटकन, कारण जिमला जायचं म्हणजे की खूप म्हणजे सगळ्या गोष्टी बघायला लागतात, घर लॉक करून जायचं असतं पूर्ण। आणि निघाले, आणि तोपर्यंत मला वाटलं बॅच चालू झाली की काय, पटपट चालली होते वरती, कारण मी लिफ्टचा वापर नाही करत, जिम लावली तर लिफ्टचा वापर केलाच नाही पाहिजे असं मला वाटतं स्पेशली। सो मी बघितलं तर जिम काही चालू झाली नव्हती, माझी आधीचीच बॅच अजून पण ती स्ट्रेच बॉडी करत होती, थोडंसं रिलॅक्स फील करत होती। म्हटलं चला तोपर्यंत आपण आपलं सायकलिंग किंवा थोडंसं वॉर्मअप करून घेऊया, म्हणून मी थोडंसं स्ट्रेचिंग नाही सॉरी वॉर्मअप केलं थोडीशी बॉडी, कारण म्हटलं ती बॅच संपेपर्यंत, माझी बॅच संपायची चालू व्हायच्या आधीच ना खाली एक रॅली आली होती। मला प्रश्न पडला हे कशाबद्दल रॅली आली काय माहिती, सगळे लोक आता उठून तेच बघत होते, मे बी आता ते हे चालू आहे, इलेक्शन येणार आहे ना, त्याच्यामुळे त्याची काहीतरी असेल मोर्चा वगैरे, त्यांचा काय असेल आपल्याला त्या गोष्टी माहीत नाहीयेत, म्हणून आम्ही सगळे तिथं तेच बघत बसलो तो मोर्चा जाईपर्यंत। त्याच्यामध्ये आर्मी होती, पोलीस होते, सगळे होते, काय त्याच्यामध्ये मला एवढं काय याच्यामध्ये माहीत नव्हतं, आम्ही जस्ट बघत होतो। मी 1-2 व्हिडिओ फक्त कॅप्चर केली, तर ड्रोन पण आला होता, काय शूट करत होते की काय त्यांचं होतं काय माहिती। सो अशा प्रकारे ते रॅली जाईपर्यंत आमची काही वर्कआउट स्टार्ट झालाच नाही, कारण कुणी हटायला तिथून तयारच नाही, सगळेजण तिकडेच बघत बसले होते। म्हणजे ज्या गोष्टी तिथं जाऊन पैसे दिल्याशिवाय माणसाला करायची इच्छा राहतच नाही, आणि जे उठून ते डेडिकेशन एक येतच नाही की चला आपल्याला जायचं, आपण पैसे पे केलेत, सो ते केल्याशिवाय मला पण काय होणार नाही, म्हणून मी पैसे पे करून स्पेशली इकडं आली आहे। आणि थोडंसं रिलॅक्स मोडवरती नंतर लास्टला आफ्टर एक्सरसाइज थोडंसं रिलॅक्स आम्ही झोपून घेतलं होतं सगळ्यांनी, आणि ते झाल्यानंतर ना आम्ही तिथून निघाले, कारण मला घरी आल्यानंतर खूप कामं होती, म्हटलं चला आता पटकन जाऊयात घरी। सो अशा प्रकारे मी जिम केली आणि मी पुन्हा घरी येण्यासाठी निघाले। थँक्यू फॉर वॉचिंग। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय।